नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, आतापर्यंत जेवढ्याही योजना राज्य सरकारने चालू केलेल्या आहेत आणि त्यांना त्या संदर्भात जे काही कार्ड किंवा जे प्रमाणपत्र असतं, हे प्रमाणपत्र आता डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजे ई कार्ड, ई प्रमाण स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। तर बांधकाम कामगार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा त्यांचं जे बांधकाम कामगाराचं जे कार्ड आहे किंवा प्रमाणपत्र आहे हे त्यांना आता PDF स्वरूपामध्ये किंवा ई प्रिंट म्हणून त्यांना डाउनलोड करता येणार आहे, त्यांच्या मोबाईलमध्ये ते ठेवता येणार आहे। आता ही ई प्रिंट किंवा बांधकाम कामगार जी प्रिंट आहे, जो स्मार्ट कार्ड आपण जो बनवतो, तो स्मार्ट कार्डसाठी लागणारे PDF कशी डाउनलोड करायची हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बांधकाम कामगार ID कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे IWBMS हे टाईप करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर पहिलीच एक लिंक येते, प्रोसीड टू फॉर्म। या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमचा बांधकाम कामगार योजनेचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर किंवा आधार रिलेटेड जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली या ठिकाणी बघा प्रोसीड टू लॉगिंग म्हणून एक ऑप्शन दिसतो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येतो। हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर इथे व्हॅलिडेशन OTP म्हणून एक ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेशन OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बांधकाम कामगार योजनेसंदर्भात जो फॉर्म असतो किंवा जे डिटेल्स आहेत ही सर्व डिटेल्स तुम्हाला समोर दिसेल। तुमचं नाव, तुमचं एज, तुमची जन्मतारीख, तुमचा फोटो, तुमचा ॲड्रेस, तुम्ही फॉर्म कधी रजिस्टर केलेला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील। आणि खाली बघा एक ऑप्शन दिसतोय ई कार्ड। या ई कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमचं बांधकाम कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड किंवा ई कार्ड PDF स्वरूपामध्ये दिसेल। ही PDF डाउनलोड करायची आणि कोणत्याही सायबर कॅफेमधून स्मार्ट कार्ड बनवून तुम्ही वापरू शकता। महत्त्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा।